हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोग्रामिंग डोअर. माझं नाव आहे अमित बोरकर आणि आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण पायथॉन स्ट्रिंग्स याच्याबद्दल शिकणार आहोत. तर मग स्ट्रिंग्स म्हणजे नक्की काय? तर स्ट्रिंग्स आर अ कंटिन्युअस सेट ऑफ कॅरेक्टर्स रिप्रेझेंटेड इन द कोटेशन मार्क्स. म्हणजे सिंगल कोटेशन किंवा डबल कोटेशन मार्क्समध्ये आपण जर एखादा सेट ऑफ कॅरेक्टर्स लिहिलं ओके तर त्याला स्ट्रिंग म्हटलं जातं. उदाहरण म्हणजे एस इज इक्वल टू हॅलो. तर एस त्या व्हेरिएबलचं नाव झालं आणि इक्वल टू सिंगल कोटमध्ये मी हॅलो टाईप केलं. ओके, सो हॅलो बिकम्स अ स्ट्रिंग. मग ही स्ट्रिंग जेव्हा तो मेमरीमध्ये स्टोअर करतो ना, तेव्हा आपण त्याचं रिप्रेझेंटेशन असं ॲझ्युम करू शकतो. तर इमॅजिन करा की मेमरीमध्ये त्यांनी असं स्टोअर केलेलं आहे. तर तो काय करतो की याला इंडेक्सेस असाइन करतो. म्हणजे आपल्या स्ट्रिंगचं नाव आहे एस आणि ह्याच्यातले ते कॅरेक्टर्स आहेत HELLO आणि या प्रत्येकाला एक इंडेक्स असाइन केलेला आहे. ओके, इंडेक्स आपल्याला लागतात कारण की आपल्याला जर इंडिव्हिज्युअल यातले कॅरेक्टर्स ॲक्सेस करायचे असतील तर आपल्याला ते इंडेक्सवरून ॲक्सेस करायला लागतात. ओके, आपण याचे एक्झाम्पल्स बघितले की तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. फक्त कॉन्सेप्च्युअली लक्षात ठेवा की दीज आर कॉल्ड ॲज इंडेक्स. And then Python allows for either pairs of single or double quotes. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे की पायथन मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की सिंगल कोट किंवा डबल कोट असं दोन्ही पद्धतीने आपण त्या स्ट्रिंग्स लिहू शकतो. तर आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात जिथे आपण स्ट्रिंग क्रिएट करू सिंगल कोट डबल कोट दोन्हीनी आणि ती प्रिंट करून बघूयात की आपल्याला ती कशी ॲक्सेस करता येते. तर मी आता इथे एक स्ट्रिंग डिक्लेअर करतो. लेट्स से हॅलो. ओके, आणि त्याच्यानंतर पहिलं तर मी त्याचा टाईप बघतो जे की आपण आधीच्या ट्युटोरियलमध्ये केलेला आहे. त्याचा क्लास तो str दाखवणार विच इज अ स्ट्रिंग. आता याच्यामध्ये जर मला तुम्ही हॅलो ही स्ट्रिंग जर मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की ह्याला तो इंडेक्स असाइन करतो तर याचा इंडेक्स काय असणार आहे 0, याचा काय असणार आहे 1. ओके, सो अशा प्रकारे जर इंडेक्सवरून मला ती स्ट्रिंग ॲक्सेस करायची असेल, सपोज मी त्याला नुसती प्रिंट केली एस तर तो मला हॅलो असं दाखवतो. पण लेट्स से मला त्यातलं पहिलं कॅरेक्टर ॲक्सेस करायचं आहे तर मग मी काय करतो तर मी त्याला म्हणतो एस ऑफ 0. ओके, कारण तो त्याचा इंडेक्स आहे तर तो एच दाखवतो. मी जर त्याला म्हटलं की एस ऑफ 1 तर तो ई दाखवतो. मी त्याला जर म्हटलं एस ऑफ 2 तर तो एल दाखवणार आहे. लेट मी जस्ट क्विकली कंटिन्यू. 4 5 म्हटलं की मात्र त्याने मला एरर दिली कारण तो काय म्हणतो की इंडेक्स इज आउट ऑफ रेंज. तर लक्षात घ्या की इथे 5 कॅरेक्टर्स आहेत पण स्ट्रिंगमध्ये इंडेक्स नेहमी 0 पासून सुरू होतो. फाईन, तो 0 1 2 3 अँड 4 एवढेच व्हॅलिड इंडेक्स आहेत. त्याच्यातले 5 जर तुम्ही करायला गेला तर तो तुम्हाला इथे एरर देणार आहे. फाईन, तो मी तुम्हाला इथे एक पद्धत दाखवली की मी टाईप एस करून प्रिंट करू शकतो, एस म्हटलं तरी प्रिंट करू शकतो. आणि आपण मागच्या ट्युटोरियलमध्ये जसं लूप्स बघितलं होतं तर आपल्याला इथे फॉर लूप पण यूज करतात. ओके, सो एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉर सी म्हणजे कॅरेक्टर इन एस असं जर मी म्हटलं आणि त्याला म्हटलं प्रिंट सी तर तो सगळे कॅरेक्टर्स प्रिंट करेल. कारण तुम्हाला जर फॉर लूपचा सिंटॅक्स आठवत असेल तर आपल्याला इथे कुठलाही सिक्वेन्स देता येतो जो आपण फॉर लूपला रेंज फंक्शन यूज केलं होतं. या केसमध्ये आपण त्याला स्ट्रिंग देतो. तर आपण बेसिकली म्हणतोय की फॉर एव्हरी सी इन एस प्रिंट दॅट सी. त्यामुळे त्यांनी सगळे इंडिव्हिज्युअली प्रिंट केले. आता आपण बघूयात की स्लायसिंग स्ट्रिंग्स म्हणजे काय. तर स्ट्रिंग्समध्ये ना दोन प्रकारचे इंडेक्सिंग असतात. एक असतं फॉरवर्ड इंडेक्सिंग आणि एक असतं बॅकवर्ड इंडेक्सिंग. तर फॉरवर्ड इंडेक्सिंगमध्ये इंडेक्स तुमचा 0 पासून सुरू होतो आणि बॅकवर्ड इंडेक्सिंगमध्ये तो -1 -2 असा सुरू होतो. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर इमॅजिन की दिस इज अ स्ट्रिंग. एक पायथन अशी स्ट्रिंग आपण स्टोअर केली आहे. मग फॉरवर्ड इंडेक्सच्या कॉन्सेप्ट प्रमाणे तो पहिल्याला 0, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला 2 असं करत करत 5 पर्यंत जातो. आणि बॅकवर्ड इंडेक्सिंग प्रमाणे तो ह्याला -1 -2 -3 -4 असं इंडेक्सिंग करून देतो. तर याचा बेनिफिट असा होतो की आपल्याला स्ट्रिंग्स कुठल्याही ऑर्डरनी ॲक्सेस करता येतात. आपल्याला पुढेही जाता येतं किंवा आपल्याला मागेही येता येतं. बॅकवर्ड इंडेक्सिंग हे तुम्हाला सी किंवा C++ याच्यात बाय डिफॉल्ट किंवा जावा याच्यात बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळणार नाही बॅकवर्ड इंडेक्सिंग. पण पायथनमध्ये त्यांनी ते बाय डिफॉल्ट दिलेलं आहे. तर आता जेव्हा हे आपल्याला ॲक्सेस करायचे असतात त्याच्यासाठी जसं स्लायसिंग ऑपरेटर म्हणून आहे तो वापरला जातो. तर आपण आता याचंच सेम एक्झाम्पल घेऊयात आणि स्लायसिंग ऑपरेटर यूज करून आपल्याला याच्यातल्या
ह्याच्यातले काही कॅरेक्टर्स हे कसे काढता येतील किंवा कसे ते बघता येतील ते चेक करूया. तर आता इथे लेफ्ट साईडला मी एक डायग्राम दाखवली आहे, त्याप्रमाणेच मी इथे एक स्ट्रिंग तयार करतो, त्याच्यामध्ये मी एक स्ट्रिंग बनवली पायथन नावाची. ओके, तर याचं इंडेक्सिंग सेम असंच असणार आहे, 0 पासून 5 पर्यंत आणि -6 टू -1. ओके, तो इथे मला स्लाइस ऑपरेटर जर वापरायचा असेल ना, तर स्लाइसिंग ऑपरेटर म्हणजे जो आपण इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स ऍक्सेस करण्यासाठी वापरला होता तसंच, ज्याला स्क्वेअर ब्रॅकेट असं म्हणतात. ओके, सो सपोज मी असं म्हणालो त्याला एस ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा व्हॅल्यू काहीच नाही, कोलन दुसरी व्हॅल्यू पण काहीच नाही, आणि थोडक्यात एम्प्टी दिलं, तर त्याने मला पूर्ण स्ट्रिंग दिली. पण हेच जर मी आता त्याला म्हटलं की S2 आणि एंड, मग दिस इज माय स्टार्टिंग पॉईंट, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट म्हणजे कुठला, हा म्हणजे टी, आणि एंडिंग पॉईंट मी काहीच सांगितलेलं नाहीये, म्हणजे तो एंड पर्यंत घेणार. म्हणजे ह्याचा आउटपुट जर तुम्ही बघितलं ना, तर ते येणार आहे THON. कारण नेहमी लक्षात ठेवा, पायथॉनमध्ये पहिल्या व्हॅल्यूज ज्या दिल्या जातात त्या इन्क्लुझिव्ह असतात, म्हणून 2 त्यांनी घेतला. दुसरी व्हॅल्यू जी असते ती एक्सक्लुझिव्ह असते, पण आता दुसरी व्हॅल्यू आपण इथं दिलीच नाही म्हणून त्यांनी मॅक्सिमम जी आहे ती घेतली. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण असं करूयात की आपण पहिली व्हॅल्यू नको सांगायला आणि शेवटची व्हॅल्यू सांगूया. ओके, मग आता जर आपण असं केलं तर आता त्यांनी काय केलं बघा, पहिली व्हॅल्यू आपण सांगितली नाही म्हणून त्यांनी 0 पकडली, आणि शेवटची व्हॅल्यू आपण त्याला 4 दिली. मग 4 ला तर ओ आहे, पण तो त्यांनी घेतला नाही, कारण मी तुम्हाला काय सांगितलं की पायथनमध्ये ज्या एंडिंग व्हॅल्यूज असतात त्या तो एक्सक्लूड करतो. ओके, सो बेसिकली इथे 0 to 4 असा त्याचा अर्थ होतोय. सो 0, 1, 2, 3 पर्यंतच जातो तो, 4 ला काही घेत नाही. ओके, आता मला जर यातली मधली स्ट्रिंग घ्यायची असेल, सपोज मी असं म्हटलं त्याला 2:4, मग तो काय देणार आहे TH, म्हणजे काय, 2 इंडेक्स वाला आहे तो घेतला T, 3 इंडेक्स वाला घेतला H, आणि 4 वाला तो कन्सिडर करणार नाहीये. ओके, हे जे आपण इथे करतो ना, दिस इज कॉल्ड ॲज स्लाइसिंग अ स्ट्रिंग किंवा स्ट्रिंग स्लाइसिंग. आपण त्याचे फक्त स्लाइसेस काढतो त्या स्ट्रिंग मधल्या. ठीक आहे, आता ह्याच्यात अजून एक असतं की आपल्याला इथे जसं मी आता तुम्हाला दिलं होतं की फॉर एक्झाम्पल इथे म्हटलं मी 0 आणि इथे म्हटलं 5, तर मला तिसरं पण एक व्हॅल्यू देता येते की कितीने पुढे जायचं, जसं लूपमध्ये असतं तसं. मग इथे जर मी याला 2 म्हटलं ना आणि एंटर हिट केलं, तर त्यांनी आता आउटपुट काय दिलं बघा, PTO. मग हे कसं काय आलं आउटपुट PTO, तर 0 इज अवर स्टार्टिंग पॉईंट, म्हणून त्यांनी 0 ने सुरू केलं म्हणून P आला. मग पुढे जाणार तो, पण वाय तो स्किप करणार, कारण तुम्ही काय सांगितलं, तुम्ही सांगितले 2नी स्किप करायचं, म्हणजे 2नी पुढे जायचं, सो 1 स्किप करणार. सो P, वाय स्किप केला, T घेतला त्यांनी, मग पुन्हा H स्किप केला, O घेतला. ओके, आणि आता 5 आहे त्यामुळे तो 5च्या आधीच थांबणार आहे, म्हणजे 5 कन्सिडर करणारच नाही, म्हणून त्यांनी आपल्याला हे आउटपुट दिलं. हे झालं फॉरवर्ड इंडेक्सिंग. आता आपण बघूयात की बॅकवर्ड इंडेक्सिंग कसं वर्क करेल. मग इथे जर मी याला म्हटलं की -4 ही माझी स्टार्टिंग व्हॅल्यू दिली आणि एंडिंग व्हॅल्यू मी त्याला काही दिलीच नाही, एंटर हिट केलं, तर त्याने काय दिलं THON. बऱ्यापैकी तसंच आउटपुट दिलं जसं त्यांनी याला दिलं होतं. का, कारण की तुम्ही बघा ना, तुम्ही फॉरवर्ड इंडेक्सिंग मध्ये ज्याला 2 म्हणता, बॅकवर्ड इंडेक्सिंग मध्ये तोच -4 आहे. ओके, आता इथे एक मात्र लक्षात ठेवा की बॅकवर्ड इंडेक्सिंग मध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की फॉरवर्डला 0 पासून सुरू झालं होतं, मग बॅकवर्डला 0 पासून का नाही, तर 0 एका वेळेला एका ठिकाणीच वापरता येणार ना, दोन्हीला नाही वापरता येणार आहे त्याला. म्हणून फॉरवर्ड इंडेक्सिंगला 0 असल्यामुळे बॅकवर्डला 0 पासून नाही होत, तर -1 पासून होतं. म्हणून जेव्हा मी इथे म्हणतो -4 इज माय स्टार्टिंग पॉईंट, म्हणजे -4 इथून सुरू कर आणि पुढे कुठे जा, तर तो इकडे जाणार आहे, कारण स्ट्रिंग अशी आहे ना आपली. सो मी त्याला एंड दिलाच नाही, त्यामुळे त्यांनी ती सगळी स्ट्रिंग प्रिंट केली. आता ह्याच्यातच आपण काय करूयात, पहिली व्हॅल्यू नको सांगायला, त्याला शेवटची व्हॅल्यू सांगूयात. जेव्हा मी असं करतो, मग तेव्हा त्याने काय केलं, PYT, बरोबर आहे, H घेणार नाही तो, कारण H -3 तो एक्सक्लूड करणार, ती आपली दुसरी व्हॅल्यू आहे, बरोबर. सो त्याने काय केलं, PYT इथपर्यंतच घेतलं. येते लक्षात. याच्यात मी अजून थोडंसं व्हेरिएशन करतो, मी इथं म्हणतो -4 -2. सिंपल आहे, अवघड काहीच नाही. ही डायग्राम लक्षात ठेवा किंवा डायग्रामकडे बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. -4 पासून सुरू कर आणि -2 पर्यंत जा, म्हणजे खरं तर तो फक्त या 2च व्हॅल्यू घ्यायला पाहिजेत त्यांनी. तर करेक्ट, त्यांनी फक्त T आणि Hच आपल्याला दिलं. ओके, आउटपुट या सेटशी मॅच नाही होणार आहे, कारण इथे सगळं कॅपिटलमध्ये, पहिलेच मी स्ट्रिंग इथे सगळी कॅपिटलमध्ये लिहिलेली नाहीये, सो त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ओके, आता अजून एक करूयात आपण सांगूयात की -6, ओके, जायचंय -1 पर्यंत, आणि स्टेप मात्र मला पाहिजे 2. असं जर मी केलं तर आउटपुट बघा काय आलं, परत PTO, जसं इथं 052 ला आलं होतं तसंच आउटपुट आपल्याला आलं. फाईन. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे मला निगेटिव्ह इंडेक्सिंग सुद्धा देता येतं. ओके, आय कॅन गिव्ह निगेटिव्ह इंडेक्सिंग ॲज वेल, आय कॅन डू दॅट. ओके, मग मी कसं करू शकतो, इथे जर मी म्हटलं की -1,
ओके. आणि म्हणजे थोडक्यात मला आता मायनस असं विचार करा की आपल्याला ही स्ट्रिंगच उलटी प्रिंट करायची. सो मी इथनं सुरू केलं. ओके, -1 आणि मी -6च्या ऐवजी -7 म्हणतो, म्हणजे तो -6ला पण त्याच्यात इन्क्लूड करेल. आणि मी त्याला स्टेप सांगतो की -1 ने कर, म्हणजे -1 स्टेप. ओके, असं मी त्याला सांगतो. जी जनरली +1 असते बाय डिफॉल्ट, ती मी त्याला -1 सांगितली. आता हिट केल्यावर बघा त्याने काय केलं, तर त्यांनी पूर्णपणे ही स्ट्रिंग उलटी प्रिंट केली. NOHTYP, येतं लक्षात? सो हे तुम्ही थोडंसं याच्याबरोबर खेळलात, थोडंसं तुमची स्वतःला तुम्हाला पाहिजे ती स्ट्रिंग बनवलीत आणि याच्यावर ऑपरेशन्स करून बघितलेत ना, तर तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येईल की हे कसं वर्क होतं. पण लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला स्ट्रिंग फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये ऍक्सेस करायची असते, तेव्हा जनरली आपण फॉरवर्ड इंडेक्सिंग वापरतो. आणि जर रिव्हर्समध्ये ऍक्सेस करायची असेल फॉर सम रिझन, तुम्हाला काही कंपॅरिझन्स करायचे आहेत किंवा प्रोग्रामचं लॉजिक तसं आहे, सो यू कॅन यूज बॅकवर्ड इंडेक्सिंग. आता आपण बघूयात की मॉडिफाईंग स्ट्रिंग्स म्हणजे काय. लेट्स से माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे, त्याच्यामध्ये मी हॅलो असं ठेवलं आणि मी ती स्ट्रिंग प्रिंट केली, तर ते हॅलो आलं. ओके, तर याच्यामध्ये आता सपोज मी तुम्हाला A0 असं दाखवलं, तर तो आपल्याला H दाखवतो. आणि लेट्स से इथेच आपल्याला Hच्या ऐवजी C इन्सर्ट करायचा आहे. सो आपण काय म्हणणार इथे की 0th पोझिशनला मला C पाहिजे. असे केल्यावर तो काय म्हणतो, तो एरर देतो की स्ट्रिंग ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. ओके, व्हॉट डज दिस मीन? याचा अर्थ असा होतो फ्रेंड्स की स्ट्रिंग आपल्याला मॉडिफाय नाही करता येत. ओके, लक्षात ठेवा, स्ट्रिंग आपल्याला मॉडिफाय नाही करता येत बिकॉज स्ट्रिंग्स इन पायथन आर इम्युटेबल. ओके, स्ट्रिंग्स इन पायथन आर इम्युटेबल म्हणजे काय की आपल्याला स्ट्रिंग मॉडिफाय करता येत नाही. म्हणजे काय, मी जर इथे म्हटलं A इज इक्वल टू, लेट से मला ते सेलो करायचं होतं ना, तुम्ही म्हटलं A इज इक्वल टू सेलो, तर आता त्यांनी मला करून दिलं. आता त्यांनी मला करून दिलं, फाईन. पण मग याचा अर्थ असा झाला का की त्यांनी ही स्ट्रिंग मॉडिफाय केली? तर नाही, त्यांनी ही स्ट्रिंग नाही मॉडिफाय केली, त्यांनी नवीन स्ट्रिंग बनवली आणि ती A ला असाइन केली. म्हणजे त्यांनी नवीन मेमरी अलोकेट केली आणि A व्हेरिएबल आता त्या मेमरीला पॉइंट करत आहे. सो लक्षात ठेवा, आता जर सपोज मी इथे परत त्याला म्हटलं की सेकंड पोझिशनला मला काहीतरी T इन्सर्ट करायचं, तरी तुम्हाला परत तीच एरर देणार आहे. का? बिकॉज वी कॅन नॉट मॉडिफाय स्ट्रिंग्स. स्ट्रिंग्स इन पायथन आर इम्युटेबल. आपल्याला स्ट्रिंग्स मॉडिफाय करता येत नाहीत. लेट्स टॉक अबाउट स्ट्रिंग ऑपरेशन्स, की स्ट्रिंगमध्ये आपल्याला ऑपरेशन्स कोणते कोणते करता येतात. तर त्याच्यामध्ये काही बेसिक ऑपरेटर्स आहेत, जसं आपण स्लायसिंग बघितलं, प्लस आणि स्टार हे ऑपरेशन्स करता येतात. त्याच्यानंतर मेंबरशिप ऑपरेटर्स आहेत, जे ऑपरेटर्स या ट्युटोरियलमध्ये आपण बघितले नव्हते, पण आता इथे आपण बघूयात, इन आणि नॉट इन. ओके, इन खरं तर आपण फॉर लूपमध्ये वापरलेलं आहे, पण तरी आपण आता स्ट्रिंग्समध्ये पण ते बघूयात. आणि रिलेशनल ऑपरेटर्स पण आपल्याला वापरता येतात, जसं की कम्पेअर करायचे असतील दोन स्ट्रिंग्स, सेम आहेत नाही आहेत वगैरे वगैरे, तर या प्रकारे आपल्याला हे ऑपरेटर्स वापरता येतात. फाईन. सो लेट्स सी एन एक्झाम्पल. लेट्स से माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे A, दॅट इज ABC, आणि अजून एक स्ट्रिंग आहे त्याच्यात मी लिहितो XYZ. तर आता मला तुम्हाला स्लाइस ऑपरेशन दाखवायची गरज नाही आहे, कारण की ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. फाईन. लेट्स टॉक अबाउट ॲडिशन. सो इथे जर मी म्हणलं A प्लस B, तर तो अशी स्ट्रिंग बनवतो ABC XYZ. ओके, सो दिस इज लाईक ॲडिशन ऑफ टू स्ट्रिंग्स, म्हणजे तिथे तो खरं तर त्या दोन स्ट्रिंग्स अपेंड करतो. पण हे असं केल्यावर A आणि B ह्या स्ट्रिंग्स मॉडिफाय होत नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला रिझल्टमध्ये त्या स्टोअर करायला लागतील. म्हणजे लेट से मी म्हटलं T इज इक्वल टू A प्लस B, तर T स्ट्रिंगमध्ये आता ABC XYZ आलेला असेल. दिस इज ॲडिशन. तसंच मला मल्टिप्लिकेशन पण करता येतं. म्हणजेच मी म्हटलं A स्टार 3, तर आउटपुट बघा काय, ती स्ट्रिंग त्यांनी 3 वेळा रिपीट केली. सो जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता नंबर बरोबर एखाद्या स्ट्रिंगचं, तेव्हा एरर नाही आहे, तेव्हा तो ती स्ट्रिंग तेवढ्या वेळेला रिपीट करतो. ओके, त्याच्यानंतर लेट से A मध्ये आता ABC आहे, तर मला इथे काहीतरी एखादं कॅरेक्टर चेक करायचं. सपोज मी म्हटलं की C इन A असं मी त्याला म्हटलं, तर त्याने मला ट्रू दिलं. तर इथे मी बेसिकली त्याला म्हणतो की C आहे का A मध्ये, इज C प्रेझेंट इन A. ओके, सिमिलरली मी जर त्याला स्मॉल C इन A म्हणाला, तर तो मला फॉल्स देईल ऑब्व्हियसली, कारण की त्याला कॅपिटलच हवाय, नाहीतर केस मिसमॅच होतो. तसंच मला नॉट इन पण असतं. सो इफ आय से X नॉट इन A, तर तो म्हणतो ट्रू, येस X इज नॉट इन A. ओके, पण मी जर म्हटलं A नॉट इन A, त्याला तो म्हणणार आहे फॉल्स. का? कारण की A आहे ना त्याच्यामध्ये.
तर अशा प्रकारे आपल्याला इन आणि नॉट इन असे मेंबरशिप ऑपरेटर्स पण वापरता येतात. फाईन. लेट मी टेक वन मोर एक्झाम्पल, जिथे मी दोन स्ट्रिंग्स घेतो, एक आहे अमित आणि दुसरी आहे अमेय. आता मी इथे असं चेक करू शकतो, इज ए इक्वल इक्वल बी, फॉल्स. या दोन स्ट्रिंग्स सेम आहेत का? नाही आहेत. मग मी म्हटलं इज ए नॉट इक्वल टू बी, त्याला येणारे ट्रू. हो, ए आणि बी ट्रू सेम नाही आहेत, सो इट इज ट्रू. या केसमध्ये मला त्यांचं कंपॅरिझन असं पण करता येतं, व्हेअर आय कॅन से इज ए ग्रेटर दॅन बी, तर तो म्हणतो ट्रू, ए इज ग्रेटर दॅन बी. मग त्यांनी ते कसं काय काढलं की ए आणि बी मध्ये कंपॅरिझन कसं केलं, तर तो पहिल्यांदा ए आणि ए कम्पेअर करतो, ते सेम आहेत. मग एम आणि एम कम्पेअर करतो, ते पण सेम आहेत. मग इथे आय आणि ई कम्पेअर करतो. तर अल्फाबेटिकली आस्की कॅरेक्टर्सच्या जर व्हॅल्यूज बघितल्या तुम्ही, तर आय ची व्हॅल्यू ही ई च्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असते. ओके. जर तुम्हाला आस्की माहित नसेल तर आता सिंपल लक्षात ठेवा की कॅरेक्टरच्या सिक्वेन्समध्ये आय हा नंतर येतो म्हणजे तो मोठा, आणि ई हा आधी येतो म्हणजे तो लहान, म्हणून ही स्ट्रिंग मोठी जाईल. तेच जर मी म्हटलं इज ए लेस दॅन बी, फॉल्स. आणि असंच तुम्ही ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू हे पण चेक करू शकता. So these are the various operators that you can use on strings. आता आपण बघूयात की पायथन मध्ये स्ट्रिंग फंक्शन्स कोणते कोणते अवेलेबल आहेत. So let's say I have a string which is called as welcome. अशी माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे, मग ती प्रिंट करून घेतली एकदा. तर त्याच्यानंतर मला त्याची लेंथ हवी असेल तर आय कॅन से लेंथ ऑफ एस, त्याच्यामुळे तुम्हाला 7 अशी व्हॅल्यू देतो, म्हणजे इंडेक्स काय असणार आहे 0 पासून 6 पर्यंत. तर असेच हा जो स्ट्रिंग क्लास आहे, ओके, स्ट्रिंग टाईप जो आहे त्याच्यामध्ये पण काही फंक्शन्स आहेत, जसं की काउंट नावाचं एक फंक्शन आहे. मी जर म्हटलं एस डॉट काउंट ई, बेसिकली मी त्याला हे सांगतो की ई काउंट कर किती वेळा येतो या स्ट्रिंगमध्ये, त्याने मला 2 असा रिस्पॉन्स दिला किंवा आउटपुट दिला. मी इथे म्हटलं की एस डॉट फाइंड, की याच्यामध्ये सी आहे का चेक कर, तर त्याने मला त्याचा इंडेक्स दिला. ओके, 0 1 2 आणि 3 इज द इंडेक्स, तर तो आपल्याला इंडेक्स रिटर्न करतो. आणि आपल्याला एक कॅरेक्टर नाही, आपल्याला अख्खी सबस्ट्रिंग पण एक फाइंड करता येईल की त्याच्या आतमध्ये एखादी स्ट्रिंग, सो COM असं फाइंड करायचं असेल तरी सुद्धा तो आपल्याला तो फाइंड करून देतो. ओके. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं चेक करायचं असेल की ही स्ट्रिंग एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरनी किंवा सबस्ट्रिंगनी स्टार्ट होतीये का, तर आय कॅन से स्टार्ट्स विथ, आणि मी इथं म्हटलं की सपोज डज इट स्टार्ट विथ ए, तर तो म्हणतो फॉल्स, बरोबर ना, एनी सुरू होत नाहीये. सो आय विल से डज इट स्टार्ट विथ डब्ल्यू, तर तो ट्रू म्हणतो की येस इट स्टार्ट्स विथ डब्ल्यू. आणि फक्त डब्ल्यू असं नाही, तुम्ही जर म्हटलं डज इट स्टार्ट्स विथ WEL तरी सुद्धा तो ट्रूच देणार आहे. तसंच आपल्याला एंड्स विथ असंही चेक करता येतं. सपोज मी म्हटलं डज इट एंड विथ ए, तो म्हणतो फॉल्स. आणि इथे जर मी म्हटलं डज इट एंड विथ लेट्स से OME, तर तो त्याला ट्रू देतो. ओके. सो इथे मी तुम्हाला मल्टिपल कॅरेक्टर्सचं पण दाखवलं की स्ट्रिंग मधली स्ट्रिंग पण आपल्याला सर्च करता येते. आपल्याला स्ट्रिंग कॅपिटलमध्ये करायची असेल किंवा लोअर केस करायचे असेल तर त्याला मेथड्स आहेत. सो इथे एस डॉट अप्पर म्हटलं तर तो वेलकम झालं, पण एक लक्षात घ्या की इथे एस स्ट्रिंग स्वतः नाही मॉडिफाय झाली, ती तशीच आहे. सो अनलेस अँड आय से एस ए इज इक्वल टू एस डॉट अप्पर, तर ए जो आहे त्याच्यामध्ये कॅप्स येणार, पण एस जो आहे तो आहे तसंच राहणार. ठीक आहे. तसंच आय कॅन से एस डॉट लोअर, याच्यामध्ये तो सगळ्याला लोअर कॅरेक्टर्स मध्ये करून टाकणार आहे. ओके. त्याच्यानंतर आय कॅन से लेट्स से एस डॉट रिप्लेस ई विथ लेट्स से डी, तर त्यांनी जिथे जिथे ई येतो तिथे तिथे हा जो डी आहे त्याने त्याला रिप्लेस करून टाकला. ओके. असं आपल्याला रिप्लेस पण करता येतं. जर सपोज एखाद्या स्ट्रिंग मध्ये स्पेसेस आले असतील ना, ओके, मी इथे एक स्ट्रिंग देतो तुम्हाला हॅलो वर्ल्ड, आणि अशा मुद्दाम मी स्पेसेस दिल्यात, तर तुम्ही बघितलं त्याच्यात स्पेसेस आलेले आहेत. तर कधी कधी आपण युजर नेम पासवर्ड युजरकडनं घेतो, रादर युजर नेम, तेव्हा आपल्याला असं चुकून झालं असेल तर ते स्ट्रिप करायचं असेल तर वी डू हॅव अ मेथड विच इज कॉल्ड अ स्ट्रिप. त्याला आपण असं स्ट्रिप म्हणालो की तो त्या स्पेसेस काढून टाकतो. पण लक्षात ठेवा तो मधली स्पेस नाही काढणार आहे, कारण ती व्हॅलिड आहे. सुरुवातीची आणि शेवटची मात्र काढायची असेल तर आपण त्याला स्ट्रिप म्हणू शकतो. सो दीज आर द डिफरंट फंक्शन्स दॅट आर अवेलेबल. ऑफकोर्स हे मी काही ठराविकच फक्त तुम्हाला डेमोसाठी दाखवले. जर तुम्हाला सगळी लिस्ट बघायची असेल तर यू कॅन टेक ॲडव्हान्टेज ऑफ द हेल्प कमांड. ओके. मी इथं हेल्प, आणि कशावर हेल्प हवी आहे तर मी हेल्प ऑन एस म्हटलं तर तो म्हणतो की एस म्हणजे काय मला माहित नाही बाबा, कारण एस हे आपण दिलेलं नाव आहे. पण जर मी त्याला म्हटलं की मला स्ट्रिंगवर हेल्प हवी आहे, STR काय टाईप आहे ना, मी जर म्हटलं
की मला str वर हेल्प हवी. तर इथं तो आता आयडलच्या आपण कन्सोलवर आहोत, त्यामुळे त्याने त्या ओपन करून नाही दाखवलं. इफ आय डबल क्लिक ऑन दिस, तर इथे जर तुम्ही बघितलं तर तो पूर्ण लिस्ट देईल फंक्शन्सची. यातलेच काही फंक्शन्स मी घेतले होते. ओके, तर हे तुम्ही बघू शकता. ऑफकोर्स तुम्हाला पायथनच्या ऑफिशियल साईटवर जर तुम्ही गेला तर तिथे सुद्धा तुम्हाला ही लिस्ट मिळणार आहे बघायला. तिथे एक्झाम्पल्स वगैरे पण बघायला मिळते. सो दीज आर जस्ट द व्हेरियस फंक्शन्स दॅट वी कॅन यूज विथ स्ट्रिंग. ओके फ्रेंड्स, सो आजच्या या ट्युटोरियलमध्ये एवढंच होतं. लेट्स समराइज थिंग्स. सो टुडे वी लर्न अबाउट स्ट्रिंग्स. स्ट्रिंग्सबद्दल आपण शिकलो. त्याच्यात आपण बघितलं फॉरवर्ड इंडेक्सिंग आणि बॅकवर्ड इंडेक्सिंग म्हणजे काय असतं स्ट्रिंग्समध्ये. नंतर स्लाइसिंग ऑपरेटर कसा यूज करायचा ते आपण बघितलेलं आहे. नंतर आपण एक गोष्ट शिकलो ती म्हणजे स्ट्रिंग्स आर इम्युटेबल. तुम्हाला स्ट्रिंग्स मॉडिफाय करता येत नाहीत. नंतर आपण स्ट्रिंग ऑपरेशन्स बघितले, प्लस, स्टार, इन, नॉट इन, इक्वल टू, नॉट इक्वल टू. ठीक आहे, आपण हे सगळे ऑपरेशन्स जे आहेत करता येतात ते चेक केले. त्याच्यानंतर आपण स्ट्रिंग फंक्शन्स बघितले. ओके, जसं की तुम्हाला काउंट, फाइंड, लोअर, अप्पर हे आपण फंक्शन्स बघितलेले आहेत. आणि आजच्या असाइनमेंट ज्या आहेत त्या मी आता लिस्ट डाऊन करतो. पहिली असाइनमेंट आहे यू ॲक्सेप्ट अ स्ट्रिंग फ्रॉम युजर अँड काउंट द नंबर ऑफ स्पेसेस इन दॅट स्ट्रिंग. तुम्ही युजरकडे एक मोठी स्ट्रिंग घ्या ज्याच्यामध्ये लेट्स से तो एक सेंटेन्स टाईप करतोय. तर पूर्ण ती सेंटेन्स रीड करा आणि त्याच्यामध्ये किती स्पेसेस आहेत ते काउंट करून त्याला प्रिंट करा. दिस इज असाइनमेंट 1. असाइनमेंट 2 इज ॲक्सेप्ट अ स्ट्रिंग फ्रॉम युजर अँड चेक इफ इट इज पॅलेंड्रोम. ओके, सो युजरकडनं एक स्ट्रिंग ॲक्सेप्ट करायची आणि त्याला प्रिंट करायचं की दिस इज अ पॅलेंड्रोम स्ट्रिंग ऑर दिस इज नॉट अ पॅलेंड्रोम स्ट्रिंग. पॅलेंड्रोम स्ट्रिंग काय असते हे जर माहीत नसेल तर एक एक्झाम्पल देतो. अ स्ट्रिंग दॅट रीड्स द सेम ॲज बॅकवर्ड्स ऑर फॉरवर्ड्स. कसंही तुम्ही रीड केले तर स्ट्रिंग सेमच रीड होते. एक्झाम्पल इज दिस मॉम, MOM, किंवा रडार, RADAR. कसंही वाचलं तरी ते सेमच असतं. ओके, सो दिस इज द पॅलेंड्रोम स्ट्रिंग. सो या 2 असाइनमेंट्स तुम्ही ट्राय करा. ऑफकोर्स जे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तिथे पॉज करून तुम्ही ते डेमोज जे आहेत ते तिथले इथे ट्राय करा, म्हणजे तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल त्याच्यावर. ओके फ्रेंड्स, ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज ट्युटोरियल. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन लाईक, सबस्क्राईब, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आणि पुढच्या ट्युटोरियलमध्ये आपण आता लिस्ट्स काय असतं ते बघूयात, विच इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ पायथन. ओके फ्रेंड्स, ठीक आहे. चलो देन, बाय बाय, टेक केअर.